तर आजच्या दिवसाची सुरुवात सकाळची भुर्जी पावपासून चालू होते आणि आज अविनाश आणि मी जात आहोत नवीन गाडी बघायला. कारण आपलं काय मन एका गाडीवर थांबत नाही, आपल्याला नुसतं अजून गाड्या बघायच्या आहेत. त्यानंतर आपण गेलेलो आपल्या लोकेशनवर पोचून डायरेक्ट गेलो शोरूममध्ये, कारण आपल्याला लेट झालेला. आपली अपॉइंटमेंट होती 12ची आणि आपण पोचलो तिथे 12:30ला. मग आपण त्यांच्या पार्किंग स्लॉटमध्ये येऊन गाडी बघितली. कारण आपल्या जे ठाण्यामध्ये आपण जे गाडी बघितली त्यांची कंडिशन एवढी ओके नव्हती, पण इकडच्या गाड्यांचे कंडिशन म्हणजे नेक्स्ट लेवल होते. स्क्रॅच बीच खूप कमी, इंजिन सगळं क्लीन तुम्ही बघू शकता. आपण पुन्हा गाडी चेक करून घेतली. मग आपण वरती येऊन कॉफी पिऊन घेतली, कारण आपण याच कामाला जातो अविनाशसोबत. आणि गाईस आपण टोकन टाकलेलं स्पिनीमध्ये, म्हणजेच की ठाण्याला ज्या गाडीवरती, तर ते टोकन आपण फिरून घेतले दुसऱ्या गाडीवर आणि आजची गाडी आपण फायनल केलेली आहे. ह्याच्या कॉलेजवरून ह्याचं सीट त्या सीटमध्ये नाही बघायचं, सीट बघायचं फिट होतं एकदम. गाडी फायनल झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट गेलो LVSला, कारण अविनाशला आपला जो जुना गाडीचा मिरर होता तो पाहिला होता. मग फायनली तो भेटल्याच्या नंतर ह्याने तो फिट केला. का फिट केला ते मला पण नाही माहिती. आता आपली लाईट राईट साईडची येल्लो होते आणि लेफ्ट साईडची व्हाईट होते. आणि आज आपल्या इकडे इलेक्शनचा रिझल्ट लागलेला. आपण आलेलो आपल्या एरियामध्ये, कारण आपल्याला बनवायची होती एक ॲग्रीमेंट. तर तिथे अविनाश आणि कार्तिक ते काम करत होते. मग मी आणि शिवम तिथून डायरेक्ट गेलो बिर्याणी घ्यायला, कारण खूप भूक लागली. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. मग ते घरी जाऊन खाऊन घेतलं आणि त्यानंतर अनुसोबत मस्ती करत होतो. अनु असं राऊंड मार इथे, तिथं असं राऊंड मार. नाही चप्पल नको, जा असंच जा, जा असंच जा. हेल्मेट घाल नीट. या परत या. मग नंतर रात्री आपण गेलो खाली केक आणायला, कारण उद्या होता जिजेचा बर्थडे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.